हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर कशा आहात तुम्ही? तर माझी झालेली आहे सकाळ सकाळ आणि तर पाहू शकताय गरम पाणी पित आहे मी रोजच्या प्रमाणे. तर इकडे माझ्या आवारामध्ये पाहू शकताय रात्रीपासून पाऊसच आहे खूप. तर इकडे कोंबड्या आहेत आमच्या घरातल्या आणि मी गरम पाणी पिते आणि इकडे अंघोळी करून वगैरे घेते आणि माझी ओटी इतकी खराब होते ना रात्री, तर खूप कुत्रे वगैरे बसतात. आमचासुद्धा कुत्रा आहे. तर ती ओटी रोज धुवूनच घ्यावी लागते, पुसून काही घेत नाही, मी रोजच धुवून घेते. तर माझी देवपूजा सकाळी झालेली आहे, ही तुळशीची पूजा. तर छान ओटा धुतल्यावर तुळशीची पूजा वगैरे करून घेते मी, रोजच घेते करून. तर पाहू शकताय पाऊस पण आहे आणि सकाळ सकाळी पूजा झाल्यानंतर रोजच्यासारखं आपलं ब्लॅक टी. तर पाऊस खूपच आहे, पाहू शकताय, दिसते का तुम्हाला पण व्हिडिओमध्ये. आणि माझा मोठा मुलगा तर आज पण स्कूलमध्ये मुलं गेली नाही, कारण मोठ्याला लूज मोशन झाले होते. तर मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली, कारण आता स्कूल चालू आहे त्याच्यामुळे घरी गोळी देऊन पण नाही राहिलं. तर मी त्याला डॉक्टरकडेच घेऊन गेली आणि मग आल्यानंतर आपलं शॉर्टकट जेवण बनवलं. तर गोळी द्यायची होती त्याला, तर मग मी मसाला भात बनवला. ड्राय द्यायचं होतं म्हणून मसाला भात बनवला त्याला आणि मग लगेचच त्याला गरमागरम जेवण दिलं. तर दोघेही खायला बसले. तर गोळ्या खायच्या होत्या, तर डॉक्टरने 3 प्रकारच्या गोळ्या दिल्या होत्या. तर गोळ्या खायला पाहिजे म्हणून त्याला म्हटलं बळबळच जेव, थोडंसं जेव. त्याच्यानंतर मग जेवून आराम केला आणि मग संध्याकाळी पाहताय तर काय, अख्खा दिवसभर पाऊसच चालू आहे. तर पाहू शकता आमच्या पाठीमागे कोंबड्यासुद्धा आमच्या भिजलेल्या आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ माझा? लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर माझी भांडी राहिली होती घासायची, तर मी आता ती भांडी घासून घेणार आहे, कारण दुपारी खूपच पाऊस होता आणि मला आवारामध्ये भांडी घासायला जमली नाही पावसामुळे. तर आता मी संध्याकाळी सगळी भांडी घासून घेतले आणि मग हे आहे रात्रीचं जेवण परत. तर मी मुलांना जेवण दिलं आणि मग माझ्या व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. फेसबुकवर असाल तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.